नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। बुद्धाच्या शिकवणीनुसार धम्माचे आचरण करावे। धम्मध्वजाच्या ध्वजारोहण सोहळा भदंत फ्रा पट्टरघुन कुलदांत यांचे प्रतिपादन। जागतिक धम्म दिनानिमित्त बुधवारी दिनांक 11 वाजता इंद्रायणी माळ डफवाडी मांडाखळी परिसरात नियोजित महाविहाराच्या 10 एकर जागेवर 50 फूट उंचीचा धम्मध्वजाचा ध्वजारोहण प्रतिष्ठापना सोहळा पार पडला। थायलंड येथील भदंत फ्रा पट्टरघुन वृद्धांग यांच्या हस्ते ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी ते बोलत होते। या सोहळ्याचे आयोजक काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हातियामेरे यांनी केले होते। या सोहळ्यात सिने अभिनेते डॉक्टर गगन मलिक, भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो पूर्णा, भदंत मुदितानंद थेरो, भदंत मोगलायन, भंते धम्मघोष, भदंत चंद्रमणी, भंते धम्मकीर्ती, भंते प्रज्ञाबोधी, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला विटेकर, डॉक्टर सिद्धार्थ भालेराव, कुणाल कांबळे, गौतम मुंडे, आकाश लहाने, अनिल कांबळे, राहुल साळवे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी थायलंड येथील भदंत कृदांग यांनी इंग्रजी भाषेत धम्मदेशना दिली। त्यांचा अनुवाद करण्यात आला। डॉक्टर सिद्धार्थ हातियामेरे बोलताना म्हणाले की जागतिक धम्मध्वज जगात साजरा केला जातो। नवीन बुद्ध विहारासाठी 10 एकर जागा स्वबळावर विकत घेतली आहे। ही जागा सर्वांसाठी असून या ठिकाणी देशातील 1 नंबरचे गोल्डन बुद्ध विहार निर्माण करणार असे यावेळी सांगितले। या कार्यक्रमास मिलिंद सावंत, डॉक्टर प्रकाश डाके, भगवान जगताप, रानूबाई वायवळ, डॉक्टर बीटी धुतमल, अरविंद भक्ते, DR तुपसुंदर, BR आव्हाड, शेषराव जल्लारे आदींची उपस्थिती होती। सगळ्यांना खाली बसवणारे भंतीची सगळ्यांना मारले बंद कसं। अच्छा वंदनीय भदंत मुदितानंद थेरो, वंदनीय भदंत मोगलायनजी, सर्व भिक्खू संघाचं या ठिकाणी स्वागत होत आहे। सिद्धार्थ भाऊने या परभणी जिल्ह्याला जगाच्या नकाशावर ज्या धम्मपदयात्रेने आणलं त्याचं हे गीत आपण ऐकत आहोत। 570 किलोमीटरचा पल्ला 110 भिक्खू संघाच्या सोबत। यानंतर स्मृतिशेष गौतम दादा भालेराव यांचं कार्य पुढे नेत दादा आमच्या पाठीशी देखील आशीर्वादाचा हात देतात। टाळ्या वाजून आपण त्यांचं अभिनंदन करूया। महाराष्ट्रामध्ये ज्या सम्राटनं क्रांती क्रिएट केली त्या वाजून आपण स्वागत करूया। सम्राट या वृत्तपत्रातून जनतेचा आवाज, बहुजनांचा आवाज पोहोचवणारे आमचे स्मृतिशेष काका गोविंदजी कांबळे साहेबांचे चिरंजीव कुणाल दादा कांबळे। यानंतर अशा व्यक्तिमत्वाचं आपण स्वागत सन्मान मुंडे सरांसाठी जोरदार टाळ्या। यानंतर अशा व्यक्तिमत्वाचं मुख्य आयोजक आपल्या आयुष्यभराच्या कामाला 110 कार्यामध्ये ज्यांचं सहकार्य मौलिक असतं ते परभणीचे सर्व तरुण तरफदार नेते यांचं स्वागत करणं देखील आमचं कर्तव्य आहे। त्यामध्ये महानगरपालिकेचे सभापती, समाज कल्याण माजी सभापती आकाशजी लहाने यांचं या ठिकाणी आपला आवाज थायलंडला पोहोचला ह्याच्या अगोदर बाजू पाठवायचा आपल्याला। तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, पंचशील ध्वजाचा, पंचशील ध्वजाचा, संविधानाचा, संविधानाचा
आजच्या ह्या धम्मध्वज प्रतिष्ठापना आणि जागतिक धम्मध्वज दिनानिमित्त आपल्या या 10 एकर जागेवर आपण नवीन बौद्ध महाविहार स्थापन करणार आहोत आणि आज 50 फूट उंचीच्या धम्मध्वज स्थापनेसाठी आपल्यामध्ये थायलंडहून उपस्थित असलेले गंदेजी पट्टरकुन प्रोटांग थायलंड हे बंदजीचं नाव आहे आणि हे बंदजी तुम्हाला माहित व्हायला पाहिजे की बंदजी कोण आहे. यांचं थाई टेम्पल आहे आपलं बौद्ध गयेला. ज्यावेळेस आपण टेम्पलमध्ये एंट्री करतो आपल्या मेन त्याच्या उजव्या हाताला आणि थायलंडमधील जे काही कार्यक्रम भारतामध्ये आपण राबवतो त्या कार्यक्रमाचे हे मुख्य प्रशासकीय अधिकारी हे बंदजी आपले आहेत. आणि आपल्या परभणी जिल्ह्याचं धम्म चळवळीत नाव पूर्णेवरून परभणीहून मराठवाडा, मराठवाड्याहून महाराष्ट्र, महाराष्ट्रातून भारत आणि भारताच्या पलीकड ज्यांनी धम्म चळवळ जीवन ठेवली आणि अखिल भारतीय भिक्खू संघाचे माथेरोजी या कार्यक्रमाला प्रमुख आणि जे विहार आपलं निर्माण होणार आहे त्याच्यामध्ये माझ्यासोबत खांदा लावून या टेम्पलच्या उभारणीसाठी उभं राहणार आहेत असे आमचे सिने अभिनेते धर्मदूत गगन मलिकजी. आमचे धनते परभणीचे मुदितानंद थेरोजी, भदंत मोगलांजी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुदगिरीचे चेअरमन आणि ॲडव्होकेट गौतमदादा भालेराव यांच्या विचाराचा चळवळीचा वारसा पुढे नेणारे आमचे काका डॉक्टर सिद्धार्थदादा भालेराव या मंचावर एक आपण मुंबईहून असे आवाज आपला महाराष्ट्रभर चढवतात. संपादक आपले बबन कांबळे साहेब होते, ते वारले 2 वर्षापूर्वी. पण सम्राट पेपर जीवन ठेवण्याचं काम आणि सम्राटचे विचार घरोघरात पोहोचण्याचं काम त्यांचे चिरंजीव आणि जे कुणाल कांबळे साहेब करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक आंदोलन तयार आहे. ते कार्यकारी संपादक आहे सम्राटचे. तसेच गेल्या 1 तारखेपासून या एरियामध्ये ज्यांनी आपल्यापर्यंत ही कार्यक्रमाचं नियोजन आयोजन करण्यासाठी प्रसार माध्यमातून वेगवेगळ्या मीटिंग घेतल्या असे PRPचे राज्य सचिव गौतम मुंडे सर आणि मुद्दामी आमच्या काकीचं नाव शेवटी ठेवत रात्री राजेदादाचा मला 11:30 वाजता फोन आला की आजीदादाने सकाळी आज 9 वाजता आमच्या काही 5-6 आमदारांची मीटिंग ठेवली आणि मी उत्तमरावजी विटेकर साहेब यांचं सुद्धा धर्म चळवळीसाठी खूप मोठं योगदान होतं आणि दादाने सांगितलं मी जर येत नसतो तरी मी काकीला मुद्दाम शुभेच्छा देण्यासाठी पाठवणार आहे आणि काकीला दादाने खास आपल्याला त्या शुभेच्छा देण्यासाठी धर्मध्वजाचा मुद्दाम पाठवलेला आहे आपल्या. तसेच या कार्यक्रमामध्ये मांडाकडे असतील, उमरी असल, बाबळगाव असल, सोन्ना आहे, वडगाव, भारसवाडा, आपल्या भोसा, डफवाडी या जवळपास पिंपळगाव, डोंगरे असेल असे 30 ते 40 गावाचे माझे बौद्धोपासक माझ्या संपर्कात येऊन त्यांनी सर्व नियोजनाची, आयोजनाची आणि जे काही स्वयंसेवकाची जिम्मेदारी असेल त्यांनी घेतली
त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. आणि हा कार्यक्रम 50 फुटाचा धम्मध्वज त्याचा ऐतिहासिक साक्षीदार होण्यासाठी या कार्यक्रमाला आलेल्या आमच्या ज्येष्ठ नेत्या राणबाई वाळवळ, आशाताई माळशेंदर, गणेताई, मिलिंदजी सावंत, आकाश लहाने, संजय जाधव सर, खास औरंगाबाद आलेले आमची पूर्णचे आले कामनेजी, आमचे कागदे काकू, सर्वच परभणी शहराच्या माझ्या सर्व माता भगिनी आता ओळखीचे आहेत. कोणाला नाही घेतलं तर राग येणार आहे, त्यामुळे तुमच्या सर्वांची माफी मागतो. परभणीतून सर्वच महिला मंडळी इथं आलेले आहेत, त्याबद्दल तुमचं सुद्धा मी स्वागत करतो. या कार्यक्रमाचं माझ्यासोबत जे खांद्याला खांदा लावून अहोरात्र मेहनत घेतात आणि कोणत्याही गोष्टीची आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम जर कोण करत असेल ते आमचे संयोजन समितीचे राजेश रणकांबळे सर, सुनील तुरंगमानेजी, उत्तमाना गायकवाड, अमोल धाडवे, भूषण हातीअंबिरे, मिलिंद घुसळे, राहुल वयवाळ, आमचे अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष सुधीर कांबळे, चंद्रशेखर साळवे, आमच्या ज्यांनी हे प्रसार माध्यमातून बातमीचं आणि प्रसाराचं काम करत असे आमचे मंजक खंदारे, अजय रसाळ, शेषरावजी जलारे, महादेवरावजी हाताळे साहेब, अरविंदजी भक्ते, भगवानरावजी जगताप, आमचे मार्गदर्शक डॉक्टर ढाके सर, डॉक्टर धुजमल सर, आदरणीय भीमराव खाडे सर, पालवणारे आमचे गौतम हातीअंबिरे, अंबादास तुळसंद्रे, भारत संचालक मार्ग कमिटीचे संजयजी आरोडे, आमचे प्रकाश हदागळे, प्रदीप जोगळे, माळनकळीमधील माझे सर्व तरुण बौद्ध उपासक, उमरीचे माझे सर्व बौद्ध उपासक, तरुण माझ्या माता भगिनी आणि या कार्यक्रमाला खास आवर्जून आलेले माझे परभणी जिल्ह्यातून शहरातून पत्रकार बांधव, इलेक्ट्रिकचे सर्व पत्रकार बांधव, आपण सर्वजण या ठिकाणी परभणी शहरापासून 10 ते 12 किलोमीटरवर आलात. या खेड्यातील गावातले आपले सर्व उपासक उपासिका इथं 10 वाजल्यापासून आपण आलात, त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. सर्वप्रथम आपण या ठिकाणावर बौद्ध विहाराची निर्मिती करत आहोत आणि धम्मध्वजाची स्थापना भंतेजीच्या आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आपण केलेली आहे. सर्वप्रथम आपण धर्मानुसार आपल्या भिक्खूचा सन्मान करणं आपलं काम आहे, धर्माचं आचरण पाचरण करणं काम आहे आपलं. त्यामुळे तीनदा आपण एकदा साधुकार देऊन सर्व भंतेजीचं स्वागत करूया. साधू साधू साधू. आज पंचशील ध्वज दिन आहे. ही जागा आपण 10 एकर, मला मुद्दा गर्वानं सांगायचं आहे की आपण स्वतःच्या ताकदीवर आणि स्वखर्चातून मी घेतली आहे. आपण कुणा काही दारावर कुठलेही पैसे न मागता ती स्वाभिमानानं बौद्ध निर्मिती आपल्याला करायची. आणि आताच गगनजीनं आणि भंतेजीनं सांगितलं की 10 एकरचं जे जागा आहे आपली, त्या रोडपासून ते माळापर्यंत फक्त आपण आणि आपण आहोत, हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. बुद्धविहार होणार आहे, विपश्यना केंद्र होणार आहे, भिक्खू निवासस्थान होणार आहे, भिक्खू ट्रेनिंग सेंटर होणार आहे. आणि भंतेजी ज्यावेळेस वयस्कर होतील महाराष्ट्रातले कोणची बी,
त्यांना राहायची आणि सांभाळण्याची व्यवस्था इथं आम्ही करणार आहोत. आणि हे काम करत असताना हे माझं एकट्याचं विहार किंवा एकट्याची जागा नाही, ही सर्व तुमच्या बौद्ध उपासक उपासिकांची जागा आहे. हे तुम्हाला नम्रपणे सांगायचं आहे. तुमची जागा आहे. या पद्धतीनं गगनजी बोले काय असतील त्यांनी आपण थायलंडच्या आर्किटेक्ट इथे लावलेले आहेत. आपला नकाशा पूर्ण आलेला आहे थायलंडचा. आपण होर्डिंग सुद्धा लावलेले आहे टेम्पल कसं होणार आहे. त्यानंतर येणाऱ्या 2 ते 4 महिन्यामध्ये आपण याचा भूमिपूजन सुद्धा कार्यक्रम भव्यदिव्य प्रमाणामध्ये करणार आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये ही जागा जी तुम्हाला मी सांगितली 10 एकरची, ही माझी नसून ही तुमची आहे. पावसाळ्यामध्ये जिथं आर्किटेक्ट परवा सांगल त्याप्रमाणे आपापल्या पद्धतीने तुम्ही झाडे वगैरे लावू शकता. तुम्ही स्वतः इथे येऊन फिरून जाऊ शकता. ही तुमची हक्काची जागा राहणार आहे परवासाठी. ते मला तुम्हाला सांगितले. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस 1956 धम्माची दीक्षा घेतली आणि त्यांचं स्वप्न होतं की भारत बौद्धमय करायचं. आणि भारत बौद्धमय करण्याच्या दिशेने आपण 2 वर्षापूर्वी परभणी ते मुंबई चैत्यभूमी अशी 580 किलोमीटरची धम्मयात्रा काढली. त्या बाबासाहेबांनी धम्माची दिशा घेतल्यानंतर पहिला कार्यक्रम कोणी केला असेल तर माझ्या परभणीच्या बौद्ध उपासकांनी उपासकांनी केला. 580 किलोमीटरची यात्रा पूर्ण करून ते चक्र आपल्याला गतिमान ठेवायचं आहे. आपले विहार आहेत, आपल्याला विहार मजबूत ठेवायचे, विहार स्वच्छ आणि साफ ठेवायचे. गगनबाईजी यांचा संकल्प आहे की 84,000 जागेत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्ती वाटपाचा. आपण जे विहार पूर्ण झाले आहेत, उपयुक्त गणतीचे आहेत आपल्यामध्ये, ते जिथं जिथं आपल्याला सांगितलं त्या विहारात आपण मोठ्या प्रमाणावर त्यांच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. पण मला मुद्दाम तुम्हाला इथं सांगायचं आहे, 5-6 फुटाच्या मूर्त्या आपण याच्या अगोदर 3-4 वर्षापूर्वी कधी पाहिजे नाहीत. पंचधातूच्या थायलंडला आलेल्या. आपल्याला एक छोटी मूर्ती पाहिजे असेल तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये 8 जिल्ह्यामध्ये फोन करावा लागत होतं की मूर्ती आहे का, भेटती का. पण गगन मलिक यांनी आपल्याला थायलंडमधून मूर्त्या उपलब्ध करून दिल्या. पण काही लोक सांगतात की मूर्त्याचे पैसे घेतात. मला सांगा, हा माणूस हिंदू समाजाचा तथागत भगवान गौतम बुद्धाचा श्रीलंकेमध्ये पिक्चर केला आणि बाबासाहेब आणि गौतम बुद्धाला अभिप्रेत होऊन हिंदू असून सुद्धा बौद्ध धर्म स्वीकारला या माणसाला. आणि आपले लोक सांगतात की पैसे घेतात ट्रान्सपोर्टचे आणि टॅक्सचे जर पैसे आपण देऊ शकणार नाहीत तर आपण समाजासाठी काय देणार आहोत याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. 1,00,000-1,15,00,000 रुपये जर आपल्याला टॅक्ससाठी द्यायचे असतील तर ती काय छोटी मोठी थोडी गोष्ट आहे. धर्माचे आपण उपासक आहेत, आपलं काम आहे. तो तर बिचारा आपल्या कमाईतून देऊ शकत नाही तेवढे पैसे. त्याला बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर ऍक्टिंगचे रोजचे काम सुद्धा लोकांनी बंद करून टाकले. अशी परिस्थिती गगनबाई यांची झालेली आहे. हे सुद्धा मला तुम्हाला मुद्द्यामध्ये सांगायचं आहे. आपण येणाऱ्या काळामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, अनेक मूर्ती या विहाराला दिल्या. बाबासाहेबांचं स्वप्न होतं की भारत बौद्धमय करायचं. भारत बौद्धमय करण्यासाठी जी चळवळ लागती, जी ताकद लागती, ती भारतामध्ये तुम्ही सर्व माझ्या बौद्ध उपासकांनी दाखवली. त्यामुळे माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला ऊर्जा आली. म्हणून आज आपण 10 एकरचं हे बुद्धीला आपण करावे. तुम्ही जर ताकद सोबत लावली नसती, तुम्ही जर माझ्यासोबत आहे, तुमच्या जी भक्कम उभारणी आहे माझ्यासोबत, त्यामुळं मी आज स्वतःच्या पैशातून ही जागा उपलब्ध करू शकलो. ही फक्त माझ्या बौद्ध उपासक आणि उपासकांची देण आहे. त्या मित्रांनी भगवान गौतम बुद्धांचा नावाचा आशीर्वाद आहे. हे मला मुद्दाम इथं सांगायचे. येणाऱ्या काळामध्ये इथं आपण दरवर्षी धर्मपरिषद घेणार आहोत. मी आता गगनजीला सांगितले, गगनजी आपण धम्मध्वज लावला आहे. भूमिपूजन होण्याच्या अगोदर एक 10 फुटाची आपण तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती तात्पुरती उभारू, म्हणजे लोकांना दर्शन वगैरे होईल आणि नेहमी सुरू आपले कार्यक्रम इथं सुरू होतील. परभणी पासून 10 ते 12 किलोमीटर अंतर काही दूर नाही. इथं आल्यानंतर आपल्याला धर्माचं काम आणि एकदम पर्यटन क्षेत्र, तीर्थक्षेत्र माझ्या भावाप्रमाणे आहेत आणि त्या भागाचे आमदार झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तीर्थक्षेत्र, पर्यटन क्षेत्र नक्की दादा आपल्याला मिळणार आहे. मला इथं आवर्जून एक अजून सांगायचं तुम्हाला, आपण कार्यक्रम झालं की धर्म चळवळ विसरून जातो. राजकारणाची चळवळ, गटातटाची चळवळ ही सुरू करतो. कोणी काहीतरी बोलतंय त्याच्या नादाला लागतो. मला तुम्हाला एकच सांगायचं, मी पहिल्यापासून सांगतो तुम्हाला, मी जरी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असेल तर अगोदर बाबासाहेब आंबेडकरचा चळवळीचा कार्यकर्ता आहे.
आणि त्यानंतर मी पक्षात आहे. मी कोणत्याही पक्षामध्ये असलो तरी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे नेण्याचं काम मी करत असतो, हे सुद्धा मला तुम्हाला इथं सांगायचे. तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचार पुढे नेण्याचं काम मी इथं करत असतो. आपण ही बुद्धविहाराची निर्मिती करत असताना आपल्या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्या बुद्धविहाराचं जे नाव आहे ते आपण गोल्डन टेम्पल ठेवलं आहे. गोल्डन बुद्धविहार. भारतामध्ये कुठल्याही प्रकारचं विहार नसणार आहे, ते फक्त परभणीमध्ये राहणार आहे, हे सुद्धा मला तुम्हाला सांगायचे. गगनजी मलिक यांनी थायलंडची बंदी आणि थायलंडच्या बंदीची सोबत आपला करारनामा केला है कि ना गगन जी, मैं ये बता रहा हूँ आप सबको कि थाईलैंड के गवर्नमेंट के साथ और थाईलैंड की बंदी के साथ आपका एग्रीमेंट करार हुआ है. जो भी महाराष्ट्र में इंडिया में बंदी जी आएंगे तो ये टेम्पल देखने की सिवाय और रहने की सिवाय जाने वाले नहीं, ये मैं सबको बता रहा हूँ. क्या टेम्पलची ज्यावेळेस काम सुरुवात होईल त्यावेळेस थायलंडचे, श्रीलंकेचे 50-50, 100-100, 150 भंतेजी आपल्या इथं 3-3, 4-4 महिने या विहाराच्या ठिकाणी काम सुरू राहणार आहेत, हे सुद्धा तुम्हाला मला इथं सांगायचं. आज धम्मध्वज दिन आहे. पुऱ्या जगामध्ये धम्मध्वजाची स्थापना होत आहे. सर्वात धम्मध्वजाचं काम हर्षोल्लासामध्ये साजरं होत आहे. आणि आदरणीय उपयुक्त भंतेजींना मी सांगू इच्छितो, भंतेजी तुम्ही जी चळवळ धम्माची सुरू ठेवली, त्यानंतर आम्ही 580 किलोमीटरची धम्मयात्रा केल्यानंतर परभणीचे हे सर्व बौद्धोपासक आजूबाजूला कुठे गाव नाही, स्वतःवर इथं आले तर हे धम्माची चळवळ आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे नेण्यासाठी सर्व समाज आपल्या इथं आला. आपलीच सुरू आहे, पण सर्वजण सुट्टी टाकून आपल्या यानं आज धम्मासाठी कार्यक्रमासाठी इथं आलेले आहेत. 50 फुटाचा धम्मध्वज मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सर्वजण आपल्या इकडे फिरला असताल, पण महाराष्ट्रामध्ये असा धम्मध्वज कुठे तुम्हाला दिसणार नाही. ते फक्त परभणी शहरामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये उभारले केलेलं आहे आपण. तर ही ताकद, हे जे सहकार्य आहे मला, हे माझ्या सर्व माझ्या माता भगिनी, माझ्या बौद्ध उपासक उपासिका तरुण मित्रांचं सर्वांचं आहे. मला माहित आहे बरेच जण सांगतात की जागा अपुरी पडलेली आहे, पण मी त्यांना सांगितलं की जागा अपुरी पडलेली हे मला सुद्धा माहित आहे. माझ्यावर प्रेम करणारे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे आणि तथागत भगवान गौतम बुद्धांचे पाईक माझे बौद्ध उपासक आहेत. ते जिथं बसतील तिथं भेटी जागा तिथं बसतील आणि धर्मदेशना आणि भक्तीचं प्रवचन ऐकतील, हे मला माहीत आहे. कारण इथं कसल्याही प्रकारचा कुणाचा स्वार्थ नाही. इथं फक्त आणि फक्त धर्म आहे आणि धर्मासाठी आपण सर्वजण एकत्र आहोत, हे सुद्धा मला तुम्हाला इथं सांगायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये बरंच भाषणाचं बोलायचे, बरोबर भाषण नाही करायचं. मी तुम्हाला हात जोडून तुमचे स्वागत करतो आणि तुम्ही इथं सर्वजण आलात, तुमचं मी आयुष्यभर कधी ऋणी राहणार नाही, की मी तुम्हाला हात जोडून तुमचे स्वागत करतो, विनंती करतो. आणि तुम्ही मला आशीर्वाद देण्यासाठी या माळावर आपण आलात, त्याबद्दल मी तुमचं भंतेजी परभणी जिल्ह्यातून हार तालुक्यातून बौद्ध उपासक आपल्या इथं आलेले आहेत. पूर्ण तालुक्यातून स्वतःहून फोन करून भाऊ आम्ही यायला कसे कुठे यायचं, कुठे ठिकाण यायचं, हे सर्व तुम्ही जर आलात की तुमचं जे प्रेम आहे माझ्यावर, त्याबद्दल मी मनापासून तुमचा ऋणी आहे. मी तुमचे आभार तर मानू शकत नाही, पण तुमच्या ऋणामध्ये हे आयुष्यभर राहणार आहे, हे सुद्धा मला तुम्हाला सांगायचं. येणाऱ्या जे काही कार्यक्रम असेल त्या शहरामध्ये आपलं जे विहार निर्मिती करायला आपण या जागेवर आपण छोटे मोठे कार्यक्रम येणाऱ्या काळामध्ये घेणार आहोत. आणि पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं ही जी विहार ही जागा ही माझ्या सर्व बौद्ध उपासक आणि उपासकांची आहे, हे सुद्धा मला इथं नम्रपणे सांगायचंय. आपण या जागेवर कधी येऊ शकता मला इथं नम्रपणे सांगायचंय. आणि ही ताकद, ही ऊर्जा तुम्ही जरा मला देताल तर ही नक्कीच महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये पहिलं गोल्डन बुद्ध विहार परभणी जिल्ह्यामध्ये होणार आहे, हे सुद्धा मला इथं नम्रपणे सांगायचंय. आणि मी जास्त बोलणार नाही. कार्यक्रम झाल्यानंतर 2-4 आपले जे मुख्य अतिथी आहेत त्यांचं शुभेच्छा भाषण होणार आहे. नंतर थायलंडच्या बंदीची धर्मदेशना होणार आहे आणि नंतर उपयुक्त महात्मा बंदीचे आपले धर्मदेशना देऊन ह्या कार्यक्रमाचा समारोप करणार आहेत. आणि मला सर्वांना विनंती करायची, आपण सकाळी 8, 9, 10 वाजता नाश्ता करून आणला आहे. तुमच्या सर्वांची भोजनाची व्यवस्था मी पाठीमागे केलेली आहे. कार्यक्रम झाल्यानंतर कोणीही जेवण केल्याशिवाय इथून जायचं नाही, ही सुद्धा माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि हे जेवण जे आहे तुमच्या लहान भावाचं आहे, तुमच्या मुलाचं आहे, हे सुद्धा मला तुम्हाला इथं सांगायचं आहे. आपण स्वाभिमानी बुद्ध आहोत. आपल्याला चळवळ गतिमान करायची. तुमची ताकद माझ्यासोबत ठेवा.
आपण आयुष्यभर तथागत भगवान गौतम बुद्ध जे सांगितलं होतं की अहिंसेच्या मार्गाने चालायचं, शांततेच्या मार्गाने चालायचंय. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली आणि घटना सुद्धा मजबूत ठेवण्याचं काम आपल्या सर्व उपासकाला करायचंय. गेल्या वेळेस इलेक्शन झालं, मतदान झालं, कोणी कोण्या पक्षामध्ये गेले, पण मला सर्व पक्षाच्या लोकांना आणि सर्वांना दाखवायचंय धर्मासाठी आणि बाबासाहेबांसाठी आम्ही रस्त्यावर येणारे अन्वय आहोत, बौद्ध उपासक आहोत. ही आमची खरी ताकद आहे, हे सर्वांना आपल्याला दाखवायची. त्यामुळे आपण सर्वजण एकसंघ राहून बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवण्यासाठी सर्व गोष्टीसाठी आपण ताकदीनं आणि शक्तीनं उभं राहू. आणि मला तुम्हाला एक पुन्हा नम्रपणे सांगायचं आहे, हे जे भंतेजी आहेत, हे भंतेजीचं प्रचंड त्याग आहे. ते आपलं घरदार सोडून आपल्या धर्माचं काम करतात. त्या भंतेजींना सुद्धा सांभाळण्याचं काम बौद्ध उपासक आणि उपासिकांचं आपलं आहे. त्यांचा आदर करणं सुद्धा हे आपलं काम आहे. येणाऱ्या काळामध्ये जे भंतेजी आपल्यासाठी ते सर्व घरदार सोडून त्यांचं आपल्यासाठी आलेले आहेत, धर्माचं काम करतात. त्यामुळं भंतेजीला सुद्धा सांभाळणं हे आपल्या बौद्ध उपासक आणि उपासिकांचं काम आहे. हे आपलं सर्व धर्माचं आचरण पाचरण करण्याचं काम हे सर्व भंतेजी लोक आपल्यासाठी करत असतात. तुम्ही सर्वजण इथं आलात. कोणाचं माझ्या संयोजन समितीच्या सदस्य असतील, कोणाचं पत्रकार बांधव असतील, बौद्ध उपासक उपासिका असतील, कोणाचं मी नजर चुकीनं नाव घेतलं असेल, मी सर्वांची माफी मागतो. आणि तुम्ही पुन्हा इथं सर्वजण या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आणि माझं वाढलेलं प्रस्ताविक मी इथं थांबवतो. जय भीम, जय भीम. हाय, जय भीम. मैंने एक बात कही थी बहुत पहले कि भारत में नमो बुद्धाय अधूरा है जब तक हम जय भीम नहीं कहेंगे. ये जय भीम का जो नारा है, ये भारत के बाहर जितने भी विदेश से भिक्षुगण लोग आते हैं, ये मैंने उन्हें समझाया है इस नारे का मतलब क्या है. तो जब हम जय भीम बोले तो वो नारा उन सारे देशों तक पहुंचना चाहिए. अभी मैं परभनी में हूँ और आपका जय भीम का नारा मुझ तक भी सही तरीके से नहीं पहुंचा. एक बार और कोशिश करके देखते हैं. जय भीम. ठीक है, मुझे लगता है कि मैं परभनी में आ गया. पहले तो अपना आदर व्यक्त करता हूँ हमारे महाथेरो भंते उपगुप्त जी का, हमारे भंते का पत्रगण जो थाईलैंड से आए हैं महाथेरो, और जितनी भिक्षु संघा है उनको अपना आदर व्यक्त करता हूँ. मेरे दोस्त सिद्धार्थ अत्तिंबीरे जी, कामले साहब, ताई, भालेराव जी और जितने भी यहाँ पर वीआईपी गेस्ट हैं और हमारे दोस्त हैं, उनके आगे भी अपना आदर व्यक्त करता हूँ. आप लोग खासकर, अगर आप नहीं तो मुझे लगता है कि हम भी नहीं और फिर कुछ भी नहीं. तो इसलिए सबसे ज़्यादा आदर मैं आप पर व्यक्त करता हूं कि आप इतनी मेहनत कर कर यहाँ पर हमें सुनने के लिए आए. आपका बहुत बहुत शुक्रिया. बातें बहुत सारी करनी है, समय कम है, लेकिन मैं सारी बातें आपको जो दिल की हैं वो बताऊंगा ज़रूर, क्योंकि मैं जो बातें करता हूँ बड़ी दिल से करता हूँ ताकि सब तक पहुँचे और वो समझें. आज हम परभनी में हैं. ये एक शुरुआत है कि भारत में हम अनेक जगहों पर हम जाते हैं और मैंने देखा है कि बहुत बड़े बड़े ढांचे जो हैं वो खड़े किए गए हैं, जिसमें बड़े लोगों ने खड़ा किया है. कोई पॉलिटिशियन है, कोई अमीर आदमी है, लेकिन वो ढांचे एक ढांचे का रूप बनकर ही रह गए. कभी ऐसा नहीं हुआ कि वहाँ बहुत ज़्यादा एक्टिविटीज़ हो रही हैं. और एक ऐसा सुंदर विहार, अभी तक सबका स्टाइल एक ही है, एक ऐसा सुंदर विहार जिसे देखने के लिए लोग दूर दराज से आए. भारत में गोल्डन टेम्पल तो सभी ने सुना ही है कि हाँ, एक अमृतसर में गोल्डन टेम्पल है सिखों का. तो हमने एक संकल्प किया कि एक ऐसा विहार जो लोग दूर दराज से वर्ल्ड में जो अजंता एलोरा देखने आए या मुंबई आए या महाराष्ट्र में अंदर आए, तो ये जरूर कहें कि हमें स्वर्ण बुद्ध विहार देखे बिना यहाँ से जाना नहीं. ये कार्य जो है पूरा हो रहा है सिद्धार्थ अत्तिंबीरे जी की वजह से. आज एक बड़ा ऐतिहासिक दिन है कि बुद्धिस्ट जो फ्लैग है वो आज पंचशील का जो झंडा, जो महाराष्ट्र का सबसे बड़ा झंडा और सबसे बड़ा कार्यक्रम यहाँ पे किया जा रहा है, ये हमारे लिए नहीं, पूरे परभनी के लिए बहुत ही बड़े गर्व की बात है.
इसको सक्सेसफुल बनाया। हमारे अंदर बहुत सारी चीज़ें ऐसी हैं जो हमें करनी है। मेरे बारे में काफ़ी सारी चीज़ें लोगों ने बताई कि मैंने एक फिल्म की, फिल्म करने के बाद मैंने धम्म पढ़ा, धम्म पढ़ने के बाद मुझे लगा कि ये तो एक तरह से जैसे गाड़ी के शीशे के आगे वो गंद लगता है तो वाइपर चला के सब कुछ साफ दिखना शुरू होता है, तो मेरे साथ कुछ ऐसा ही हुआ। मुझे सब कुछ धर्म पढ़ने के बाद साफ दिखाई देने शुरू हुआ। तो मुझे लगा कि अभी बहुत सारे भ्रमों में जी रहा था, तो कोशिश की कि आगे कैसे बढ़ना है, तो बुद्धिज्म का प्रचार प्रसार किया। तो जब एक बड़े महाथेरों के पास श्रीलंका में गया उनके दर्शन करने के लिए, उनका आशीर्वाद देने के लिए, तो उन्होंने मुझसे मिलने से मना कर दिया। तो बहुत सारे लोगों ने कहा, बनते लोगों ने, कि गगन को तो मतलब सब लोग एक तरह से उसकी पूजा कर रहे हैं और आप उनसे मिलने से भी इनकार कर रहे हैं, ऐसी क्या बात है? तो भंते जी ने कहा कि ये तो वो बात कर रहा है कि खुद तो खुश नहीं है और लोगों में खुशियां बांटने की बात कर रहा है। तो मैं समझ में नहीं आया। तो उन्होंने कहा उनसे पूछो क्या वो खुद बुद्धिस्ट है जो लोगों को बुद्धिज्म फॉलो करने की बात कर रहा है? तो ये बात तो सही थी। अब दिमाग और दिल से तो बुद्धिस्ट हो चुका था, इसलिए वो प्रक्रिया भी पूरी की और 2014 में मैंने बौद्ध धर्म स्वीकारा। और मुझे लगता है कि मैं भारत में जाऊंगा और बुद्धिज्म का बहुत अच्छे से प्रचार प्रसार करूंगा। तब तक मुझे बाबा साहब के बारे में नहीं पता था। मैंने बुद्धिज्म श्रीलंका में पढ़ा, श्रीलंका में फिल्म की, वहीं का बुद्धिज्म देखा और फिर भारत में आता हूँ। और ये कड़वी सच्चाई है, ये कड़वी सच्चाई है कि अभी भी हमें लगता है पूरे भारत को, शायद जय भीम का मतलब पता होगा, पूरे भारत को बहुत सारे स्कूलों में उनके बारे में नॉलेज होगी। तो ये कड़वी सच्चाई यही है कि लोगों को नहीं पता बाबा साहब के बारे में। केवल इतना जानते हैं वो कि 14 अप्रैल को हमारी छुट्टी होती है, उस दिन अम्बेडकर जयंती है। इससे ज़्यादा कुछ बहुत ज़्यादा नहीं। कभी एक होता है तो पढ़ाई में ऐसे आ जाता है, लेकिन जो उनके बलिदान है वो आज तक किसी ने उसकी बात नहीं की। भारत को बुद्ध को भारत का बेटा कहते हैं। हमारे प्रधानमंत्री भी जाते हैं तो कहते हैं ना कि मैं बुद्ध के देश से आया हूँ, और भी बड़े बड़े अमीर लोग भी कहते हैं कि मैं बुद्ध के देश से आया हूँ। लेकिन बुद्ध के बारे में किसी ने कार्य क्या किया है, ये बड़ा इंपॉर्टेंट है। अभी तक किसी ने उस टाइप का कार्य नहीं किया है कि आप सब कुछ तो पढ़ा रहे हैं जो बाबा साहब ने, जिसने वही बुद्ध जो भारत का बेटा है उसे बचाने का कार्य किया है। आज भारत में बुद्धिज्म अगर जिंदा है तो उसके पीछे एक ही नाम है, एक ही कारण है, और वो है बाबा साहब अम्बेडकर। मैं कह, ये तो ऐसे इंसान है जिनको किसी स्कूल में साथ में उठने बैठने नहीं दी गया, साथ में पढ़ाई नहीं करने दी गई, पानी नहीं तक पीने दिया गया, बच्चों के साथ खेलने नहीं दिया गया। और उसका इतना बड़ा संकल्प देखो, जहां ऐसा उनके साथ हुआ और उन्होंने उसी देश का संविधान लिख दिया और ये वो मकाम हासिल किया जो उनके साथ, उनको साथ में पढ़ने या बैठने नहीं देते थे। आज उनकी तस्वीर लगती है तो प्रधानमंत्री का भी सर उनकी तस्वीर के आगे झुकता है। और आप जो है सारे लोग, ये समझिए, आप सारे लोग जो हैं बाबा साहब का ही खून है, जो एक बच्चा 1000 के बराबर है। इसलिए अपने आप को कभी भी किसी से कम मत आना। मैंने ये संकल्प लिया कि मैं भारत में अब बुद्धिज्म कैसे बढ़ाऊंगा, तो मैं जगह जगह बिहारों की सही दिशा में नहीं है, कोई छोटा कहीं है ही नहीं है, कोई बहुत ही छोटी है। तो मैंने ये संकल्प लिया कि सम्राट अशोक तो सम्राट थे तो उन्होंने 84,000 स्तूप बनवाए थे। तो मैं एक काम करता हूँ, कोशिश करता हूँ कि पूरे भारत में 84,000 मूर्तियां बांटने का काम करता हूँ। तो मूर्तियां बांटने का काम करीबन 25,000 मूर्तियां हम अभी तक बांट चुके हैं और ये कारवां आगे बढ़ रहा है। अब बात ये आती है कि मैं जिस विहार में जाता हूँ वहां पर बिहार की ऑर्गेनाइजिंग कमेटी तो ऐसे हैं जहां पर भिक्खु है। 90% विहारों में भिक्खु नहीं है। अगर हमारे भिक्खु नहीं बनेंगे तो बुद्धिज्म का भविष्य भारत में खतरे में है, आगे कोई बढ़ा नहीं पाएगा। तो यहाँ पे हमने एक स्टैंड लिया है और एक संकल्प किया है, और आज ये आह्वान मैं आपको भी करने वाला हूँ। वो ये है कि पहले तो माँ बाप बहुत खुशी से आगे आते थे। थाईलैंड में तो आज भी बहुत खुश हो जाते हैं अगर किसी बच्चे को वो कहते हैं ना भिक्षु बनना है तो खुश होते हैं। कोई माँ बाप जो गरीब हो, कोई माँ बाप जो दिल से चाहे उनका बच्चा आगे बढ़े,
तो अगर कोई बच्चा, छोटा बच्चा आगे भिक्षु बनकर पढ़ाई करना चाहता है, 10-15 साल उसकी पढ़ाई ग्रेजुएशन के साथ भिक्षु के रूप में उसे थाईलैंड में फ्री करवाने का हम वादा करते हैं। लेकिन ये स्टैंड आपको लेना है कि आगे बढ़कर कौन आता है कि ये कार्रवाई की जाए। हमारे यहाँ पे बुद्धिज्म बहुत अच्छे से है, मतलब आप ये देखिए इतनी कड़ी धूप में मैंने सोचा था काफी कम लोग आएंगे, लेकिन इतने सारे लोग इकट्ठे हुए और जी जान से जब जय भीम की बात आती है तो सब लोग जुड़ते हैं। लेकिन बुद्धिज्म का कार्य वो कितना कर रहे हैं ये इंपॉर्टेंट है। तैयार आज कितने सुंदर सब लोग तैयार होके आए, बहुत अच्छे लग रहे हैं, मैं भी अच्छा से तैयार होके आया। लेकिन जब हम किसी बिहार में जाते हैं, ज्यादातर बिहारों की बात कर रहा हूं मैं, तो मुझे लगता है कि मैं किसी गवर्नमेंट की पुरानी बिल्डिंग के बीच में एक छोटे से कमरे में आ गया हूं जिसका ख्याल रखने वाला कोई नहीं है। तो ये आपको ये जानना पड़ेगा कि आपकी बुद्धिस्ट होने की पहचान आपके कपड़ों से नहीं, आपके एरिया के बिहार से होने वाली है, तो उसका ख्याल रखना है। मैं तो भिक्षु भी बना 4 महीने के लिए, थोड़ा सा अच्छे से सीखना चाहा था, तो मैं थाईलैंड गया और वहां 4 महीने भिक्षु बनकर रहा। तो जहां चारिका करना पड़ता है, रोज सुबह 6:30 बजे उठते हैं और वो कहते हैं कि 1 घंटे। तो पहला दिन था जब मैं बाहर निकला बिहार से, तो आप मानेंगे नहीं, 250-300 लोग कतार में खड़े थे कि भारत से एक लड़का है, बुद्धिज्म वापस लाने की कोशिश कर रहा है, जो चलन बाबा साहब ने चलाया धम्म चक्र का, उसे गति देने की कोशिश कर रहा है। तो 250 लोगों ने 1 घंटे में खाना दिया, जो 1000 लोगों ने खाना खाया 1 घंटे में। तो यहाँ तो बहुत मुश्किल से मुझे कभी चारिका कुछ स्पेशल करता हुआ कभी कोई दिखता नहीं। तो ये अब सपना है कि मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद ऐसी जो मेट्रोपॉलिटन सिटी है, गांव नहीं, वहां पर भी मैं चाहता हूं बनते जी कि वहां पर भी चारिका करते हुए हमारे सारे बनते लोग आए। वो तो आ जाएंगे, लेकिन उनको चारिका देने की ड्यूटी किसकी है? बनते जी की है। वो तब आएंगे जब उनको पता होगा कि आज हम चारिका करने निकलेंगे, तो रास्ते में उपासक खड़े होंगे हमें दान देने के लिए। तो मुझे लगता है कि पहली ड्यूटी किसकी? संघ की रक्षा करना, संघ की सेवा करना आपकी बहुत बड़ी पहचान है, बुद्धिस्ट होने की पहचान। ये अपने दिमाग से आप जाने मत दीजिएगा। अब बुद्धिज्म की अवेयरनेस की हम बात कर रहे हैं। यहाँ पर आज प्लेन लैंड है, लेकिन आने वाले समय में एक ऐसा बिहार बनेगा, परभनी का नाम होगा, जो पूरी दुनिया देखेगी, भारत ही नहीं देखेगी। उस तरह की कोशिश में आगे बढ़े हैं, जो कि थाईलैंड से डिजाइन होकर आया है। लेकिन बहुत जल्द हम यहाँ पर एक बड़ी मूर्ति लाकर भी रखेंगे, ताकि आप सब लोगों का वहां पर आना जाना शुरू हो और वहां पे आप वंदना करने के लिए सभी लोगों को एक दिन तय करके आना होगा। हम शुक्रवार को जाते हैं, उनका एक दिन है। सरदार लोग संडे को जाते हैं, क्रिश्चियन लोग भी संडे को जाते हैं। ऐसे हिंदू लोग हर एक दिन, उनका एक एक दिन है, हर देवता का दिन है। तो उनके पास एक रीजन है कि वो मंदिर में जाए या गिरजाघर में जाए या मॉस्क में जाए। बुद्धिस्ट लोगों का मैंने देखा एक दिन ही तय नहीं किया उन्होंने। किसी दिन ऐसा लगता है कि पिकनिक मनाने जाना है, तो चलो आज हम बिहार चले जाते हैं, आज कोई काम है तो चले जाते हैं। तो ये संकल्प लेना जरूरी है कि अगर आप बुद्धिस्ट हैं तो एक दिन, यानी कि मैं तो ये कहूंगा कि बुधवार, जिस दिन बुद्ध को बुद्धत्व प्राप्त हुआ था, चूज कर लीजिए कि हर बुधवार को हर बुद्धिस्ट आदमी एक बार अपने बिहार में जरूर जाए। और जब कोई बिहार में जाता है तो वो असली पुण्य की प्राप्ति करता है। वो कहते हैं कि पुण्य की प्राप्ति करना, बिहार में जा रहा हूँ। किसी ने पूछ लिया भाई कैसे, अब ये भी किसी को मालूम नहीं भाई कैसे जाते हैं। उसमें बहुत सारे फायदे होते हैं, खासकर 3 फायदे होते हैं। अब जब आप वहां पर जाते हैं तो आपकी मॉरल ग्रोथ होती है। मॉरल से मतलब जब वहां जाते हैं तो अच्छे से तैयार होके जाएंगे, कोई गाली गलौज नहीं करेगा, कोई ऊंच नीच नहीं बोलेगा, चुपचाप जाएंगे। एक अच्छे डिसिप्लिन इंसान बन के आगे बढ़ते हैं तो आपकी वो मॉरल ग्रोथ होती है। उसके बाद जब हम आगे और बढ़ते हैं तो कहीं ना कहीं बनते से धम्म का ज्ञान लेते हैं, आदान प्रदान होता है। जब आदान प्रदान होता है तो आपकी धम्म नॉलेज बढ़ती है, तो कहीं ना कहीं आपकी स्पिरिचुअल ग्रोथ होती है वहां पर। तीसरी, जब आप वहां जाते हैं तो कुछ ना कुछ दान दे के आते हैं। जब दान दे के आते हैं तो जब कोई दान करता है ना तो मन बड़ा खुश होता है।
तब उसकी दान पारमिता बढ़ती है। और जब इन तीनों का कॉम्बिनेशन होता है, डिसिप्लिन का, दान पारमिता का और धम्म के ज्ञान का, तो उसे पुण्य कहते हैं, जो आपको बिहार में जाने से ही प्राप्त होता है। तो वो आपको बुधवार को वहां जाना ही होगा, ये संकल्प लेना ही होगा। हम आज थाईलैंड से बड़े भंते हमारे साथ आए हैं, हमारे पास हर तरह का आज की तारीख में सपोर्ट है। वो कहते हैं कि हम आएंगे, मैं आता हूँ तो सब लोग भारत में कहते हैं हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब हैं भाई भाई। मैंने कहा एक शब्द और जोड़ना है, बुद्धिस्ट हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब हैं भाई भाई, क्योंकि ये राष्ट्र बुद्धिस्ट भी है। तो अब मैं ये चाहता हूँ कि आप लोग सभी लोग आपस में मिलजुल कर, बुद्धिज्म का तो मेरे लिए तो मैं तो आया था तो मुझे लगा कि आज भारत में बुद्धिज्म 2% है। उसका कारण केवल ये है कि शायद दूसरे धर्मों के लोग हमें आगे बढ़ने नहीं दे रहे, एकजुट नहीं होने दे रहे। लेकिन जैसे ही मैं इसमें घुसा और मैंने देखा तो मुझे समझ में आया इसका कसूरवार बाहर वाले नहीं है, हम खुद ही हैं जो एक दूसरे की टांग खींचने में लगे हैं। एकता ना होने के कारण आज हमारा ये हाल है। हम बहुत सारे शिविर जो है वो थाईलैंड में भी लगा रहे हैं, जिसको श्रामणेर बनना है हम लेके जा सकते हैं। तो लेडीज लोग की एक कंप्लेंट थी कि हम भी नन बनना चाहती हैं, उसका कोई टूर लेकर जाएं। थाईलैंड में वो प्रथा कम से कम 100 महिलाएं आराम से रह सकती हैं, और वो अप्रैल के महीने में हम महिलाओं को भी वहां पर ले जाकर नन बनाने की प्रथा शुरू कर रहे हैं, ताकि वो भी सीख सकें। तो महिलाएं थोड़ी सी ज्यादा डिसिप्लिन होती है अगर मैं मेल से उनको कंपेयर करूं। तो अब मैं यही चाहता हूं कि हमें सबको मिलकर काम करना है। यहाँ पर स्वर्ण बुद्ध विहारा खड़ा करना है। एक बार आप सभी के मुंह से इकट्ठे सुनते हैं स्वर्ण बुद्ध विहारा, 3 शब्द बोलेंगे तो शायद ये गूंज इस पूरे एरिया में जाए, इस धरती में जाए, यूनिवर्स में जाए, ताकि यहाँ पर वो विहार जल्द से जल्द आए। एक बार बोलेंगे मेरे पीछे, सिर्फ 3 शब्द, स्वर्ण बुद्ध विहारा, स्वर्ण बुद्ध विहारा। हाँ, अब ये जो विहार है यहाँ पे अब जरूर आएगा, और मैं चाहता हूँ एक दूसरे के साथ मिलकर आप रहें। जो भी बच्चे पढ़ना चाहते हैं, ग्रेजुएशन की बात है तो सिद्धार्थ बाबू को आप बता दें, उनको मैंने उपाधि दे रखी है। वो कहते हैं ना कि हमेशा मेरे पीछे ढाल बनकर खड़े हुए हैं। मैंने कहा पॉलिटिक्स अलग है लेकिन धम्म का कार्य अलग है, तो मुझे बोलते हैं कि आप आगे बढ़ो, एक ढाल की तरह मेरे पीछे खड़े हुए हैं। उसीलिए मैंने उनको कहा आप महाउपासक हो, बड़े दिल से काम करते हो, और आपका बहुत बहुत शुक्रिया। दोस्ती पक्की है और इसी चीज को लेकर आगे बढ़ेंगे। एक बार दिल से आप सभी का शुक्रिया करना चाहता हूं, और मैं उम्मीद करता हूं कि जो बातें मैंने कही है, मैं ज्यादा समय नहीं लेना चाहता, लेकिन मैंने जो बातें कही हैं वो शायद आपको समझ में आए। ये बातें मायने रखती हैं और आगे इस चीजों को आप ठीक करेंगे। एक बार फिर से बोलते हैं ताकि बनते जी तक आवाज पहुंच जाए, उनकी नींद खुल जाए, तो कहीं सोने की तैयारी में भी हो सकता है ऐसा ना हो। जय भीम। एक बार और एक बार लास्ट बार बोलते हैं, लेकिन मजा आना चाहिए, लगना चाहिए। मेरे से अभी तक इन्होंने पूछा नहीं है कि इसका मतलब क्या है, तो मैं चाहता हूँ मैं जब वहाँ बैठूं तो मुझसे कहें इसका मतलब क्या है, तब मैं उनको बताऊंगा कि इसका मतलब क्या है। भीम का मतलब, जय भीम का मतलब ये भी आप समझ लीजिए। जाते जाते एक और बात बता देता हूँ, आप समझते हैं कि जय भीम बोल दिया तो हम शायद पक्के बुद्धिस्ट हो गए, ऐसा नहीं होता। जय भीम बोलने से आपके कंधों पर इतनी बड़ी जिम्मेदारियां आती हैं, आपके कंधों पर जिम्मेदारियां आती हैं पंचशील का पालन करने की, आपके कंधे पर जिम्मेदारी आती है संगठित होने की, आपके कंधे पर जिम्मेदारी आती है एजुकेटेड होने की, आपके कंधे पर जिम्मेदारी आती है एक दूसरे का साथ देने की, आपके ऊपर जिम्मेदारी आती है संघर्ष करने की। जब ये सारी चीजें मिक्सअप करके कंधों पे लादते चलोगे तब आप हकदार बनोगे, जय भीम बोलेंगे। एक बार आप बोलते हैं जय भीम। थँक यू व्हेरी मच। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।